सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। या स्थानाची लीळा अळसपुरी अवस्थान। प्रतिदिनी अंबिनाथागमन। रामदारणा रायजाच्या राजवाड्यात स्वामींना दररोज मदनामादने होत असे। मग स्वामी पाटाऊ म्हणजे रेशमी वस्त्र पारावर घेती म्हणजे उपरण्यासारखे वरून पांघरून घेती। कढणिया म्हणजे घोडा स्वच्छ करणारा सेवक। घोडा पाळणे म्हणजे घोड्यावर खोगीर टाकून तयार करणे। खोगीर म्हणजे माणसाला घोड्यावर व्यवस्थित बसता यावे म्हणून बनवलेले सीट। अशा गरुड घोड्यावर आरोहण होऊन मग स्वामी अंबिनाथाच्या मंदिरात दररोज जात असत व तिथे गेल्यावर श्रीकरीची चामाठी म्हणजे छोट्या आकाराचा चाबूक तो घोड्याच्या कानाला अटकवला की स्थिती सुख म्हणजे आनंदात निमग्न होत असे। मग स्वामी बारव म्हणजे दगडी चिऱ्यांनी बांधून काढलेली पायविहीर व त्याला जळमांडवी म्हणजे वरून छत किंवा सावली असलेली विहीर। त्या विहिरीचे पाणी घेऊन विधी म्हणितुले ऐसे म्हणजे नामात श्रीचरण प्रक्षालन करून मग अंबिनाथापासी बीजे करतात व मानधानी म्हणजे रांजणासारखे मोठे मातीचे भांडे त्यातील पाणी घेऊन अंबिनाथावर हळूहळू घालत असत। लिंगाला स्पर्श करून मग हडपी म्हणजे विडा देणाऱ्या सेवकाकडून विडा घेऊन मग तो विडा धुवून म्हणजे ओला करून मग त्या लिंगाला विडा वाहून मग बाहेर येऊन प्रदक्षिणा करून मग चौकामध्ये आसनस्थ होऊन मग वैष्णवाचे गाणे ऐकायचे तर कधी पुराण होत असेल तर पुराण ऐकायचे। पेखळे म्हणजे नृत्य नाचकाम होत असेल तर ते अवलोकन करून मग त्या गुदेती म्हणजे कलेला प्रसन्न होऊन दिलेले बक्षीस देऊन मग बीजे करून घोड्यावर आरोहण होऊन हातामध्ये चाबूक घेऊन मग वेदिकेसी म्हणजे अग्निकुंडाजवळ बसण्याचा ओटा ऋषी त्या ओट्यावर आसनस्थ होतात। मग बकुळाची या वृक्षापासी म्हणजे बकुळ नावाच्या फुलाच्या झाडाजवळ घोडा उभा करीत असत। अशा प्रकारे ब्राह्मणापासी नावेक आसनस्थ होऊन मग स्वामी परत घोड्यावर आरोहण होऊन रामदरणा राजाच्या आवारामध्ये जी देव्हार चौकी होती तिथे मर्दना मादने करून मग रामदरणे याची माता आपल्या नेमाप्रमाणे श्रीचरणावर तुळसी वाहून व आधी स्वामींना आरोहणा देऊन मग स्वतः जेवण करीत असे व त्यानंतर स्वामी डोलणाऱ्यावर म्हणजे झोपाळ्यावर पाहून स्वीकार करीत असत। दंडवत प्रणाम।